एका लहानशा आनंदी गावात मीरा नावाची गोड हुशार मुलगी राहत होती. मीराला गोष्टी ऐकायला, चित्र काढायला आणि जादूच्या कथांवर विश्वास ठेवायला खूप आवडायचं. आजी नेहमी म्हणायची, या जगात जादू आहे, फक्त ती पाहण्यासाठी मन स्वच्छ असायला हवं. एके दिवशी मीराला तिच्या खोलीत एक जुनी चमकणारी पुस्तकं सापडली. त्या पुस्तकावर लिहिलं होतं, जादूची दुनिया. मीरा उत्सुकतेने पुस्तक उघडताच एक तेजस्वी प्रकाश झाला आणि मीरा अचानक एका वेगळ्याच जगात पोहोचली. तो होता जादूचा देश. आकाश इंद्रधनुष्य रंगाचं होतं, ढग गाणं गात होते आणि झाडांवर चमकणारी फळं लागलेली होती. मीराला समोर टिंकू फेरी भेटली. स्वागत आहे मीरा, टिंकू हसत म्हणाली. इथे सगळं जादूने चालतं, पण फक्त चांगल्या मनासाठी. मीराने आनंदाने सगळं पाहिलं. तेवढ्यात त्यांना गोलू ड्रॅगन भेटला. गोलू दिसायला मोठा होता, पण मनाने खूप गोड. मी आग नाही, फुलं उडवतो, गोलू म्हणाला आणि हवेत रंगीबेरंगी फुलं उडवली. अचानक आकाश काळं झालं. जादूची दुनिया फिकी पडू लागली. टिंकू घाबरून म्हणाली, अरे रे, स्वार्थी सावली परत आली. ती सावली चांगुलपणा हिरावून घेत होती. हसू, रंग, गाणी सगळं कमी होत होतं. जादूची राणी आजारी पडली होती आणि जग वाचवण्यासाठी 3 जादुई गोष्टी शोधणं गरजेचं होतं. पहिली होती हसऱ्या डोंगरावरचं हसतं फूल. मीरा आणि तिचे मित्र तिथे गेले. डोंगर खूप उंच होता, पण मीरा एकटी चढली नाही. सगळ्यांनी एकमेकांचा हात धरला. तेव्हा फूल हसून उघडलं. दुसरी होती सत्याच्या नदीतला चमकता दगड. नदी म्हणाली, खोटं बोललं तर मी तुम्हाला आत घेईन. मीरा प्रामाणिकपणे म्हणाली, आम्ही कधी कधी चुकतो, पण खरं बोलतो. नदी शांत झाली आणि दगड दिला. तिसरी होती मैत्रीची घंटा. ती फक्त तेव्हाच वाजत होती जेव्हा सगळे मिळून वाजवतात. मीरा, टिंकू आणि गोलूने एकत्र घंटा वाजवली. सुंदर सूर निघाला. 3ही जादुई गोष्टी राणीपाशी नेल्या. प्रकाश पसरला. स्वार्थी सावली नाहीशी झाली आणि जादूची दुनिया परत रंगीबेरंगी झाली. राणी मीराला म्हणाली, खरी जादू मंत्रात नाही, तर हसण्यात, सत्यात आणि मैत्रीत आहे. मीराला पुन्हा तेजस्वी प्रकाश दिसला आणि ती आपल्या खोलीत परत आली. पुस्तक शांत पडलं होतं. पण दुसऱ्या दिवशी मीरा शाळेत सगळ्यांना मदत करत होती, सत्य बोलत होती आणि सगळ्यांची मैत्रीने वागत होती. तेव्हा तिला जाणवलं, जादूची दुनिया अजूनही तिच्या मनात होती.